तर थँक्यू सो मच पंच. मॅच लगेचच चालू करायची आहे, वेळ घेऊ नका प्लीज. वेळेचं बंधन इथून करायचं आहे. टीम एका बाजूला फाईट करेल, टीम बहाल नियाल, आणि दुसऱ्या बाजूला टीम मोठी देसाई संघ आपल्याला जरूर पाहायला मिळते. चला प्लीज वेळ घेऊ नका. चला प्लीज वेळ घेऊ नका. टीम मोठी देसाई संघ आधीच भरपूर वेळ झालाय. पहा, अर्धा तास मॅच थांबली आहे पूर्णपणे. लक्षात घ्या, लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. टीम मोठी देसाई संघ वेळ घेऊ नका प्लीज. अर्धा तास मॅच थांबली आहे पूर्णपणे. टीम मोठी देसाई लक्षात घ्यायचं, लगेच क्षेत्ररक्षण सजवा. दोन ऑफिशियल पंच, एका बाजूला चिन्मय पाटील, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय संदीप पाटील. अनुभव भरपूर आहे संदीप पाटील यांना आपण बघतोय. चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून 41 खेळत असताना आपण नेहमी पाहत असतो. रेग्युलर क्रिकेट देखील त्यांनी भरपूर खेळलंय. चला मयूर, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. संदेश, जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज. पंच, मॅच चालू करायला सांगायची आहे. चला प्लीज वेळ घेऊ नका. लगेच संदेश, मॅच इथून चालू करायची आहे. चला फास्ट घ्या, मॅच अर्धा तास झाली थांबली आहे. चला फास्ट घ्यायचं. संदेश, वेळ घेऊ नका. दोन आपण तयार आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतो स्ट्राईक एंडला फलंदाज निहाल, नॉन स्ट्राईक एंडला तेजस, आणि बॉलिंग मार्कवरती संदेशला आपण बघतोय. भरपूर क्रिकेट संदेशनं मोठी देसाई संघासाठी ओपन क्रिकेट देखील भरपूर खेळला. पहिला बॉल, संदेशचा पहिला बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेनं, सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती सुरुवात चांगली केली निहालनं. बॉल सीमा पार येतोय तो चौक. लक्षात घ्यायचं, टीम मोठी देसाई तुम्हाला पॅनलाइज केलं. 2 रन टॉससाठी लेट आले आणि त्यानंतर 3 रनची गेली आहे, ते मॅच डिले केली आहे. तर टोटल 5 धाव्यांची पॅनल्टी मोठी देसाई टीमला जरूर आहे. आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये. इथून क्रिकेट असोसिएशनचा नियम जरूर पाळावा लागेल, कारण कंपल्सरी टॉस होणं हे गरजेचं असतं. आम्ही वारंवार तुमच्यापर्यंत सूचना करतो. आज सकाळपासून पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहे झेल खाली, झेल ड्रॉप झालाय.
इथून बॉल देखील सुटला आणि निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील त्या 4. येतोय चौकार आतून मैदानाच्या आतमध्ये. आपण नक्कीच बघितलं कॅच ड्रॉप देखील झाला, त्यानंतर प्रयत्न देखील थोडासा खराब राहिलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या धावफलकावरती 8 आणि स्कोरबोर्ड 8 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं फावल प्रेस चालू आहे. इथून झेल ड्रॉप केला, चित्रक्षक तिथे तैनात होते, त्यानंतर 4 धावा देखील गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज संदेश. वेगवान होता बॉल, बॅट स्विंग तर अगदी जोराने केली, मात्र जास्त बाहेर राहिला. संदीप पाटील सांगतात हा वाईट बॉल आहे. धावसंख्या धावफलकावरती 9 आणि स्कोरबोर्ड 9 धावा. बॉल झाले आतापर्यंत 3 9 आणि स्कोरबोर्ड 9 धावा लागल्यात. एकही विकेट गमावली नाहीये बॅटिंग करत असताना टीम बहाल. पुन्हा एकदा स्टेप आउट झालो घ्यायला क्षेत्ररक्षक तिथे आहेत, मात्र बॉल थांबणार नाहीये. अजून एक जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय तो चौकार. धावा मिळतील 4. डीजे धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ते मात्र 13 धावा. 4 बॉलचा खेळ झाला. 2 to go. अजूनही 2 बॉल इथून शिल्लक आहेत. हा बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. धावा किती आहेत सांगतील आपल्याला पंच. आणि इथून चौकार आहे की षटकार आहे? 4 धावा आहेत. नक्कीच चौकार आला. आपण जरूर बघितलं 4 न धावसंख्या पुढे सरकली 17च्या घरामध्ये. संदेश टीम मोठाई देसाई संघाचा एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याला धावा भरपूर आल्या. 17 धावा 5 बॉलचा झाला. अजून एक बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती नक्कीच कमबॅक करेल का संदेश मैदानाच्या आतमध्ये? एकदा आपण बघतोय क्षेत्ररक्षक तिथे आहेत. आता मात्र चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद कमबॅक केलं या बॉलवरती आणि इथून षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये इथून आपण बघतो निहालला माघारी परतावं लागेल, ज्याने 5 बॉल 16 बनवल्या. कॅच पकडलाय आपल्याला पाहायला मिळतो खेळाडू. नक्कीच प्रतीकनं अतिशय चांगला झेल. पहिल्या षटकामध्ये सुरुवात निहालनं चांगली केली होती, मात्र 6 बॉल फेस करून 16 बनवल्या होत्या. मात्र कुठेतरी तो मैदानाच्या बाहेर जावं लागला. आता एक विकेट टीम बहाल संघाला नक्कीच आपल्याला बघायला मिळते. इथून 17 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम आपण जरूर बघतोय. इथून गोलंदाजी मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज प्रतीक पाटीलला आपण बघतोय. 5 धाव्यांची पॅनल्टी जरूर आपण टीम मोठी देसाई संघाला दिली आहे. जो टॉससाठी लेट होईल त्याला 2 धावेची पॅनल्टी आहे, लक्षात घ्या. आणि एक इनिंग नंतर भालच्या टीममध्ये जरूर 5 धावा आपण ॲड करणार आहोत, हे लक्षात घ्यायचं. वेलकम चेतन म्हात्रे, तुमचं देखील सहर्ष स्वागत. हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात. ती फ्लाय झेल फलंदाज बाद. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. जो सलामीला खेळाडू आला होता तेजस म्हात्रे, त्याला देखील परतावा लागेल. फलंदाज बाद.
मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं 17 धावा धावफलकावरती आहे. पहिल्या सुरुवात निहालला चांगली करून दिली, त्यानंतर तेजस स्ट्राईक एंडला आला आणि त्यानंतर तेजस देखील माघारी परततोय. एकही रन्स त्याच्या खात्यामध्ये नव्हते. पहिल्याच बॉलवरती आऊट झाला. प्रतीक पाटीलची गोलंदाजी चांगली राहिली आहे. हा बॉल पुन्हा एकदा टफा पडल्यानंतर चाललाय डॉट. बॅट स्विंग तर अतिशय चांगलं होतं, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही. बॉल निघून जातोय डॉट. डॉट चेंडू आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतं. आत्तापर्यंत 2 बॉल झाले, 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र टफा पडल्यानंतर हा देखील बॉल डॉट निघून चालला. लागोपाठचे 2 बॉल डॉट पूर्णपणे शांत ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. रोहित म्हात्रेला आत्तापर्यंत 2 बॉल फेस केले, एकही बॉल आपण बघतो बॅटला कनेक्ट झाला नाहीये. डॉट बॉल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज प्रतीक पाटील. 3 बॉलचा खेळ झाला. फुल टॉस आहे. लॉंगॉटला क्षेत्ररक्षक आकाश धावतोय जरूर, मात्र बॉल मिळणार नाहीये. बॉल निघून चालला धन करत सीमा रेषेच्या बाहेर येतोय. चौकार. स्कोरबोर्ड 21 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 2 अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा बॉल पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळतो. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये प्रतीकला थांबवायचा होता, मात्र आकाश स्थिती दूरवरून आले तोपर्यंत एक सिंगल. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली आहे, ती मात्र 22. 5 बॉलचा खेळ झाला. 1 to go. शेवटचा बॉल इथून शिल्लक दुसऱ्या षटकामधला रायटीचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतोय आणि डावखुरा त्याचे फलंदाज अगदी घातक असतात आपण बघायला मिळतं. आणि इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं. धावा येणं गरजेचं आहे आणि मॅच मोठी होणार का, मॅचमधून धावा येणार का, कारण वाकलन आणि त्यांच्यामध्ये आपण फाईट बघितली मागच्या मॅचमध्ये. टीम खोनी इथून खोनी संघानं बाजी मारली. धावा कुठेतरी कमी राहिला वाकलनच्या. टॉस बॉल आहे, फक्त दिशा दिली आहे. बॉल येतो व्यासपीठाच्या दिशेनं. फास्ट का फिल्डिंग आहे हो, काय क्षेत्ररक्षण केलंय. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय वरून. अगदी बॉल थांबवला, अगदी वेगानं धावत आला. हेच ते क्रिकेट आहे मित्रांनो. काय धावलाय मैदानाच्या आतमध्ये, काय फिल्डिंग राहिली आहे. खरंच कौतुक करेल. आपण जरूर बघितलं अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि अगदी खरंच इंटरनॅशनल दर्जाचं फिल्डिंग जरूर त्यानं केलं. आपण रिप्लेमध्ये बघतोय बॉल काय अडवला, अगदी लॉंगॉनवरून धावत आला आणि इथून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. वरूनचं कौतुक जरूर केलं जाईल. ट्वेंटी 24 आणि स्कोरबोर्ड 24 धावा 2 विकेट्स आतापर्यंत गेले. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं चालू झालाय. 2 षटकांनंतर 24 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना टीम बाल संघाच्या 2 गडाच्या मोबदल्यामध्ये आपण बघतोय चांगली गोलंदाजी आपण बघितलं. प्रतीक पाटीलची फिल्डिंग देखील वरून शेवटच्या बॉलवरती अतिशय चांगली गेली. पुन्हा एकदा संदेश तिसऱ्या षटकामध्ये. संदेशचा बॉल हो, फिल्डिंग तिथे क्षेत्ररक्षक होते, मात्र बॉल हातामध्ये आला नाहीये. बॉल निघून चाललाय 4 धाव्यांसाठी. चौकार. पुन्हा एकदा बॉल निघून जातोय. तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे. अजून एक लागोपाठचा दुसरा येतोय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते रोहित म्हात्रेच्या बॅटमधून. लागोपाठचा दुसरा चौकार.
तिसरा बॉल देखील त्याच दिशेनं, क्षेत्ररक्षक तिथे आहे मात्र चांगला झेल टिपला. प्रतीक पाटीलला आपण तिथे बघितलं, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलं. फलंदाज बातिक फॉर टॅक तसं उत्तर दिलंय. माघारी परतावा लागेल रोहित म्हात्रेला. बॅक टू द पवेलियन. लागलाय धक्का तिसरा टीम भाल संघाला. डीजे 32 धाव फलकावरती. 3 विकेट्स गेल्या. 3 बॉल्स अखेर अजूनही शिल्लक. चौथा बॉल वेगवान होता. बॅट स्विंग अतिशय चांगलं होतं मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल निघून जातोय. इथून डॉट 4 बॉलचा खेळ झाला. 2 गो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. इथून 2 मध्ये चांगल्या धावा करणं भरपूर गरजेचं. चांगला संघर्ष इथून टीमला करावा लागेल बॅटिंग करत असताना. आणि याल देखील बास झाला. लवकर त्यानं 16 धावा बनवल्या होत्या 6 बॉलमध्ये. अजून एक बॉल निघून जातो. डॉट लागोपाठचा दुसरा. कमबॅक कसं करायचं हे गोलंदाजाकडून शिकलं पाहिजे. 2 लागोपाठचे 2 चौकार आले. तोच रोहित म्हात्रेला देखील त्याने बाद केला संदेशनं. आणि आता मात्र 2 बॉल डॉट देखील वैभवला काढले. तिथून बॉल झाले आतापर्यंत 5. 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक असेल. 32 धाव फलकावरती आहे. इथून चांगलं क्रिकेट स्क्रीनवरती आपण बघतो. अतिशय चांगलं लाईव्ह कास्ट MTCचं आपण जरूर बघतोय. पूर्ण टीम रोशन फराड. अतिशय चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळते. हा बॉल देखील तिसरा बॉल देखील डॉट आला. हेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 32 धावा. 18 बॉलचा खेळ झाला. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि इथून 12 बॉलमध्ये टीम बॅटिंग करत असताना भाल संघ किती धावा बनवणार मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. अठरा बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 32. 3 विकेट्स टीम बहाल संघाच्या गेल्या 12 मध्ये. अजून चांगली बॅटिंग करणं भरपूर गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून धावा येणं भरपूर गरजेचं आहे टीम बहालला. कारण आत्तापर्यंत 3 विकेट गेल्यात. आता बॉलिंग मार्कवरती गोलंदाज ते 4थ्या नंबरवरती आलाय तो सागर. आणि सागरला इथून गोलंदाजी चांगली करणं गरजेचं आहे टीम मोठी देसाईसाठी. कारण मोठी देसाई संघ एक बलाढ्य संघ आहे. इथून बहालला धावा कराव्या लागतील चांगल्या या संघासमोर. कारण 5 धाव्यांची फायनलाइज देखील आपण टीम मोठी देसाईला केली आहे. सागर बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थं घेऊन येतो. पहिला बॉल स्ट्राईक एंडला फलंदाज निखिल आहे. हा बॉल टफा पडल्यानंतर पंच आपल्यापर्यंत जरूर येतील. नो बॉल. थर्ड अंपायर नसेल नो बॉलसाठी हे देखील लक्षात घ्यायचं आहे. बिमर आणि रनआउट यासाठीच फक्त एक रिव्ह्यू असणार आहे. लक्षात घ्या. फ्री हिट पुढचा बॉल असेल. पहिल्याच बॉलवरती सागरनं नो हाताळला. आणि इथून आता निखिलला नक्कीच फ्री हिटची संधी घ्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल. आणि हे देखील लक्षात घ्यायचं आहे. वाईटसाठी जे ऑफिशियल पंच आहेत
त्यांनी रिव्ह्यू घेतला तरच रिव्ह्यू आहे. कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू नाही लक्षात घ्यायचं आहे. सगाव चषकामध्ये नक्कीच सर्व मान्यवर उपस्थित त्यांचं देखील सहर्ष स्वागत आपल्याला जरूर पाहायला मिळतात. आजचा दिवस तिसरा या स्पर्धेमध्ये सर्व मान्यवर उपस्थित राहतील. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या फलसाची मागणी जरूर झाली. इथून बघतो पहिला बॉल लो आला. फ्री हिटची संधी निखिल म्हात्रेला इथून घ्यावे लागेल. आता गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळेल. मोठा फटका खेळायचा होता. बॅट स्विंग अतिशय चांगली आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आणि 2 धावा वेगानं. मयूर तिथे आपल्याला पाहायला मिळालं. स्लो गेले बॉलवरती. तोपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय ते मात्र 35 धावा झाल्यात. 1 बॉलचा खेळ झाला. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून बॅटिंग चांगली करणं गरजेचं आहे. बॅटिंग झाली पाहिजे. मैदानाच्या आतमध्ये रंगतदार सामना होणार का? प्रेक्षकांना पाहण्याजोगे मॅच होईल का? अजय गावचे माननीय सन्माननीय आदरणीय राम पाटील यांचं देखील सागाव चषकमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम. नक्कीच आपण जरूर बघतोय. ठीक जरूर केलं जाईल. तोपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत डिसिजन लगेचच पोहोचवतो. नो बॉल. तिसऱ्या फलसाचा कॉल लगेचच पोहोचला. अतिशय चांगलं डिसिजन आतापर्यंत देण्याचं काम. तुमचे 12 मॅन इथे उपस्थित आहेत त्यांना देखील आम्ही दाखवलंय. नो बॉल. हा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलाय. मयूर दूरवरून आलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फिल्डिंग थोडीशी खराब पाहायला मिळते. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल. 2 धावा वेगानं कंप्लीट झाल्यात. अतिशय चांगली आउटफील्ड टीम आपल्याला बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना एका बाजूला टीम मोठी देसाई, दुसऱ्या बाजूला बहाल. इस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगलं रंगतदार मॅच हे बघायला मिळेल का? कारण इथून या मॅचमध्ये हा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत. मयूर मात्र बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स. धावा मिळतील त्याच्या आर. येतोय तो चौकार. अजूनपर्यंत मॅच प्रेक्षकांना पाहण्याजोगी झाली नाहीये. कालच्या दिवसामध्ये फक्त एकच मॅच आपण बघितलं ते एका बाजूला पडले आणि दुसऱ्या बाजूला पिसवली. 1 बॉल 6 धावांची गरज असताना स्वयंनं जरूर 1 बॉल 6 बनवल्या. तीच मॅच फक्त आपण बघितली हाय व्होल्टेज झाली होती. अजूनपर्यंत या मॅचमध्ये आजच्या दिवसामध्ये कोणती मॅच चांगली बघायला मिळेल? आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 42-42 धावा. 2 बॉलचा खेळ झालाय. हा बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या डोक्याच्या वरतून बॉल सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील ते 6. षटकार. फोर्टी 48 धावा. नक्कीच ती मैदानाच्या आतमध्ये फाईट करत्या. तर वाल आणि दुसऱ्या बाजूला आपण संघ बघतोय तो मात्र मोठी देसाई. आमचे जवळचेच मित्र समालोचक भाग्येश मात्र ते देखील सामना जरूर एन्जॉय करत असतील. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जरूर तैनात होता. तोपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट झाल्या. 2 धावसंख्या पुढे सरकेल. टीम बॅटिंग करत असताना 50 धावा टीम बहालच्या आत्तापर्यंत लागल्यात. बॉल आत्तापर्यंत झाले ते 4 टू गो. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग अजून चांगली करावी लागेल. टीम बहाल संघाला धावा बनवाव्या लागतील. या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. षटकार चौकार आले पाहिजेत. कारण सकाळच्या क्षेत्रामध्ये बघितलं आपण टीम मांढरे संघाने 99 धावा बनवल्या. हा बॉल पुन्हा एकदा शरीरावरती राहिला. 1 धाव इथून कंप्लीट होईल की रन आउट होईल? मात्र नाही. 1 धाव सहजरित्याने इथून कंप्लीट केली आहे. धावसंख्या धावफलकावरती 51 आणि स्कोरबोर्ड 51 धावा. इथून पंचांचा इशारा लेग वाईजचा आपल्यापर्यंत जरूर पोहोचलाय. 5 बॉल झालात.
1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. सागर बॉलिंग मार्कवरती आहे. चौथं षटक त्याच्या हातामध्ये दिलं होतं आणि आत्तापर्यंत आपण बघतोय त्यानं धावा खर्च केला त्या षटकामध्ये 18. अजून एक शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. फास्ट खेळा प्लीज. भरपूर अर्धा तास आपण वेळ वाया घालवला. आता इथून फास्ट खेळणं भरपूर गरजेचं आहे या दोन्ही टीमला. शेवटचा बॉल खोदून काढायचा प्रयत्न होता, मात्र मोठा फटका खेळायचा होता. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला या बॉलवरती. हा बॉल आला डॉट. षटक क्रमांक 14 इथून संपुष्टात आलं. 4 षटकांनंतर धावसंख्या धावफलकावरती 51 आणि स्कोरबोर्ड 51. 3 गडाच्या मोबदल्यामध्ये 6 बॉलचा खेळ अजून इथे शिल्लक असणार आहे. अंतिम षटक कोण घेऊन येईल या मॅचमध्ये आपण जरूर बघणार. टीम बहाल इथून धावा अतिशय चांगल्या बनवणं गरजेचं आहे, कारण 51 धावा धावफलकावरती आहेत. धावा इथे मात्र चेसिंग जरूर होतात, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. इथून आता 51 आणि स्कोरबोर्ड लॉस ऑफ द 3 विकेट्स. अंतिम षटकामध्ये कोणता गोलंदाज वापरणार टीम आपण बघणार आहोत. मोठी देसाई संघ वरून आहे. छोटा पॅकेट फॉर बडा धमाका. वरून देखील कमी वयामध्ये यंगस्टार खेळाडू आहे. भरपूर स्पर्धा गाजवल्यात, आपल्याला जरूर पाहायला मिळतं. अनुभव त्या खेळाडूजवळ जरूर आहे. वय मात्र कमी आहे आणि कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप जरूर सोडली टीम मोठे देसाई या टीममध्ये खेळत असताना. छोटा पॅकेट बडा धमा मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे या खेळाडूची. 51 धावा. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फास्ट खेळायचं. 20 वरून वेळ घेऊ नका जास्त. 51 आणि स्कोरबोर्ड 51 धावा. या मॅचमध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. बॅटिंग आतापर्यंत निखिलने 8 बॉल फेस करून 18 बनवल्या वैयक्तिक. वैभव 4 बॉल खेळलाय 0 वरती आणि हा बॉल निखिलचा निघून जाईल. बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतो एक मोठा धमाका षटकार. नेक्स्ट मॅच टीम आर एम सोनारपाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल संघ तो कोळेगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन लक्षात घ्यायचं आहे, रिपोर्ट करायचं आहे कंपल्सरी. पहा दोन संघांनी पॅनल्टी जरूर घेतली आहे आणि कंपल्सरी टॉस करणं गरजेचं आहे. हा बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर वेगवान होता, आपण जरूर बघितलं. निखिल एक षटकार ठोकल्यानंतर एक डॉट जरूर आला. 4 बॉलचा काही शिल्लक. वरून बॉलिंग मार्क वरती आहे. षटक क्रमांक अंतिम जरूर हाताळतोय. अजून एक त्याच दिशेनं निघून जातोय बॉल. निखिलच्या बॅट मधून हवाई सबर बॉल सीमाबार येतोय. षटकार. उपस्थित टीम आर एम सोनारपाडा. यायचं इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी आहे. हा बॉल पुन्हा एकदा आपण जरूर बघतो. फिल्डिंग चांगली झाली आहे. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती बॉलवर स्ट्राईक निखिल जवळ ठेवणं गरजेचं आहे आणि त्यांना माहिती आहे फलंदाज कोणता आउट आहे आपण नक्कीच बघणार आहोत.
निखिल आउट असणारा फलंदाज बाद. क्रॉसिंग जरूर चेक केलं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण जरूर बघू शकतो. पूर्ण क्रॉसिंग झाल्यानंतर आपण करतो, त्यानंतर कुठेतरी आपण जरूर बघतोय निखिल बाद झाला. फलंदाज जो डावखुऱ्या त्याचा होता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. प्रमोद आपल्याला जरूर पाहायला मिळतं. चला फास्ट लगेचच जायचं. प्रमोद सुरकाते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. आता स्ट्राईक एंडला वैभव असणार आहे. वैभवने 4-0 धावा, एकही धाव बनवली नाही आहे. बॉल झाले आतापर्यंत 4, 2 टू गो. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. 64 रन स्कोरबोर्ड, 64 धावा. हा बॉल अजून एक मोठा फटका काय असा होता. फिल्डिंग थोडीशी खराब झाली. आउटफील्ड फास्ट सागर पाठलाग जरूर करतात, मात्र बॉल तिथून निघून चाललाय. 4 धाव्यांसाठी येतोय मात्र चौकार. वाईट प्लस 4 धावा असणार आहेत. आपल्याला जरूर पाहायला मिळतं इथून वाईट बॉल. एका बाजूला यानंतरची मॅच RM सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला संघ फाईट करेल ते मात्र त्यांच्यासोबत तो कोळेगाव. दोन्ही टीमचा टॉस आपण इथे करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस स्पर्धेचा नियम. सगळ्यांनी वेळेवरती उपस्थित राहणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. हा बॉल आपल्याला जरूर पाहायला खोदून काढण्याचा प्रयत्न होता. इथून मात्र एक सिंगल इथून मिळतीये. धावसंख्या धावफलकावरती आपण बघणार आहोत 70 धावा. चांगली बॅटिंग राहिली, चांगला संघर्ष केला आहे. लास्टला निखिल आपल्याला जरूर पाहायला मिळते. काय बोलतोय 70 धावा धावफलकावरती आहेत. 5 बॉल झालेत, 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. हा बॉल फणसांचा इशारा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वाईट बॉल. डिसिजन काय आहे? नो बॉल असणार आहे. लगेच फ्री हिटची संधी आहे. आता इथून संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि नो वरती आपण जरूर बघतोय फ्री हिटच्या संधीचं सोनं केलंय या खेळाडूनं. बॉल सीमारेषेच्या बाहेर. खूप महागडं षटक ठरलं यावरूनच. आणि धावसंख्या धावफलकावरती तब्बल 77 धावा लागल्यात आणि 78 धावांचा पाठलाग. तर 5 रनची पॅनल्टी देखील आहे, ते आपण 82 झालाय. त्या 5 धावा आपण ऍड केल्यात आणि 83 धाव्यांचं एक मोठं लक्ष, एक मोठं आव्हान टीम मोठे देसाई संघाला इथून पार करायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. 5 धाव्यांची पॅनल्टी आपण ऍड केली आहे. टोटल धावा 77 झाला होता आणि इथून 82 झालाय. 83 धाव्यांचं लक्ष या मॅचमध्ये आपण जरूर बघतोय. टीम मोठे देसाईला करायचे आहेत या मॅचमध्ये. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं इथून स्कोरबोर्ड वरती निहाल मात्रेनं बॅटिंग करत असताना 6 बॉलमध्ये 16 बनवल्या. तेजस मात्रेनं 1 बॉल फेस केला आणि इथून कुठेतरी बाद झाला. त्यानंतर निखिल 12 बॉल 31 धाव्यांची खेळी केली. रोहित मात्रेनं 7 बॉल 13 बनवल्या. आणि नंतर बॉलिंग आपण बघतोय. संदेश 2 ओव्हर हाताळले, नक्कीच 25 धावा बनवून 2 विकेट्स घेतल्यात. प्रतीक पाटीलनं 1 षटक हाताळलं, 7 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतले. सागर पाटीलनं 1 षटक हाताळून 18 धावा खर्च केल्या, एकही विकेट घेतली नाही आहे. आणि वरून षटक फार मागणं ठरलं, 26 धावा खर्च करून एकही विकेट दिली नाही. हेच खासियत टीम MTCची आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय चांगलं लाईव्ह कास्ट. नेक्स्ट मॅचचा टॉस बाळू पाटील सागाव यांच्या हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस इथे करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. तर यासाठी RM सोनारपाड्याचे कॅप्टन आणि कोळेगावचे कॅप्टन लगेच असल्या. सोनारपाड्याचे कॅप्टन या.
नक्कीच अमर ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर चांगलं क्रिकेट ह्या खेळाडून आत्तापर्यंत खेळलं. तर बाळू पाटील सागावच्या यांच्यास आपण करतोय टॉस. एका बाजूला कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आणि दुसऱ्या बाजूला सागाव चषक आहे. टॉसवरती आपण लिहिलं आहे आणि इथून टॉस यांच्यास आपण जरूर करणार आहोत. टॉस इथे आपण करतोय. एका बाजूला टीम फाईट करते RM सोनारपाडा आणि दुसऱ्या बाजूला कोळेगाव. कॉल कोणाचा असेल? कल्याण डोंबिवली ग्रामीण कोळेगावचा कॉल होता. टॉस कोणाच्या बाजूनी आहे? टॉस कोळेगाव जिंकला. डिसिजन काय? फिल्डिंगचं डिसिजन आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि टीम RM सोनारपाडा संघाला इथून करायची बॅटिंग. आणि इथं पहिल्या डावाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना आपण बघतोय 80 धावा लागल्या. 83 धाव्यांचं एक मोठं लक्ष इथून पार करायचं आहे. तर टीम मोठी देसाई संघाला यानंतरचा आवाज भोपरगावचा नेहमी सर्वांचा आपण जरूर बघत असतो. अतिशय चांगला आवाज. ते मात्र आमचे गुरुवर्य विनोद पाटील सर तुमच्यासोबत जोडले जातील. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच अजित. स्वागत आहे पुनश्च सर्व लाडक्या क्रीडकांचं. चेरादेव क्रिकेट संघ सागाव आयोजित सागाव चषक 2025 दिवस तिसरा मैदानावरती सामना क्रमांक सुरू आहे. तिसरा एका बाजूला आपण बघतोय भाल संघ, दुसऱ्या बाजूला जी हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई. मैदानावरती उतरलेला टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 5 धावांची पॅनल्टी खऱ्या अर्थाने मोठी देसाई संघाला लागली. त्यामागचं कारण आहे टॉससाठी डिले झाला, त्यामुळे ते 2 रनची पॅनल्टी मॅचसाठी डिले झाला. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर ती पॅनल्टी 2 धावांची आणि 12th मॅन नसल्या कारणानेही ती पॅनल्टी एकूण 5 धावांची पॅनल्टी त्यांनी स्वीकारलेली आहे. खरं तर हीच तर ओळख आहे आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेची, ज्याचे अध्यक्ष आदरणीय विनोददादा पाटील, ज्यांनी खऱ्या अर्थाने खेळाडूंना शिस्त लावली. आणि विशेष म्हणजे सगळे खेळाडू डोंबिवलीचे शिस्तीचं पालन तंतोतंत करतात. कोणी कधी पॅनल्टीच्या अगेन्स्ट कुठल्याही प्रकारचं एक अक्षरसुद्धा काढत नाही. त्यामागचं कारण आहे कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट हे नेहमी शिस्तीसाठी ओळखलं जातं. वेळेच्या बाबतीत नेहमीच आपण डोंबिवलीकर जागरूक आहोत. विनोददादांनी जे जे नियम, का तर विनोददादा असतील किंवा कोर कमिटीमध्ये जे जे काम करत आहेत, मग ते आनंदा पाटील असतील किंवा इतर सगळे सदस्य, हे सगळेजण नेहमीच आपलं क्रिकेट कसं स्वच्छ होईल, शुद्ध होईल, पारदर्शकता कशी येईल यासाठी नेहमीच हे सगळेजण प्रयत्नशील आहेत. आणि हे आजकालची गोष्ट नाही, कित्येक वर्षापासून हा आदर्श आपण निर्माण केला आहे. यावेळेस पहिलाच षटकार येतोय का बघूया. आणि आलाय फलंदाज त्या ठिकाणी मयूरच्या बॅटमधून षटकार. धावांची पॅनल्टी लागल्यानंतरही बघा, जिथे स्वतः म्हणाला की आम्ही चूक केलेली आहे, तुम्ही पॅनल्टी आम्हाला देऊ शकता. का तर यालाच मनाचा मोठेपणा. ही खेळाडू वृत्ती आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही जातो, 1-1 तास टीम येत नाही तरीसुद्धा आयोजक त्यांना पॅनल्टी लावत नाहीत. कारण असं म्हणतात की मग त्याने एंट्री नाही दिली किंवा आमचे त्यांचे जवळचे संबंध आहेत. पण हे डोंबिवलीमध्ये अजिबात चालत नाही. नियम म्हणजे नियम आणि त्याचं पालन प्रत्येकाला करायला हवं. मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. विनोददादांचं नेहमीच आपण कौतुक करतो. आपल्या संघटनेचे विद्यमान कार्यकुशल कार्यसम्राट अध्यक्ष म्हणून त्यांना आपण नेहमीच हा सन्मान देत आलेलो आहोत. आणि पॅनल्टीच्या अनेक अशी उदाहरणं देता येतील. मोठमोठ्या पॅनल्टी घेऊन संघ खेळलेले आहेत. स्वीप करण्याचा प्रयत्न आपण बघता त्या ठिकाणी फॉलिंग स्वीप प्रयत्न फसलाय. मला आठवतोय 2013ला 11 धावांची पॅनल्टी पारगाव टीमला लागली होती. जयेंद्र शेठ चषकमध्ये वाकळणला 8 धावांची पॅनल्टी लागली होती. मोठमोठ्या पॅनल्टी लागूनही टीमने मॅचेस जिंकण्याची उदाहरणं आहे, पण पॅनल्टीमुळे मॅचही गमावण्याची अशी बरीचशी उदाहरणं देता येतील. 9 धावा धावफलकावरती. यावेळेस स्टॉपेज, झेल होईल का? प्रयत्न झाला नाही, भरपूर मागे होते. झेल पकडता आला असता. माहिती आहे मोठी देसाई संघ बॉलिंगसाठी हा संघ ओळखला जातो, पण आज त्यांची बॉलिंग त्यांच्या लौकिकाला साजेशी राहिली नाही. अशा प्रकारे आपण बघता पहिले षटक 10 धावा आल्यात. 83चं भलं मोठं टार्गेट या ठिकाणी पूर्ण करायचं आहे.
मैदानावरती आपण बघतायत भाल संघ ज्यांचे टी शर्टचे पुरस्कर्ते आहेत प्रदीपजी मडवी जे उपाध्यक्ष आहेत मल्लंगड क्रिकेट संघटनेचे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर रवींद्र सुदाम मात्रे यांनी पुरस्कृत केले टी शर्ट मोठी देसाईचे आपण बघतायत. ही सगळी मंडळी आपापल्या गावची प्रत्येकजण आपल्या टीमला सपोर्ट करत असतो, प्रत्येकजण आपल्या टीमला जी काही शक्य आहे ती मदत करत असतो. बाल म्हटले की आमचे कॉमेंटेटर मित्र भागेश मात्रे उत्कृष्ट गायक देखील आहेत. त्यांचा हा संघ या मैदानावरती खेळतोय ज्यांनी बॅटिंगमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिलेला आहे. यानंतर आणखीन एक जबरदस्त बॅटल जयगावदेव क्रिकेट संघ कोळेगाव वर्सेस SB प्रतिष्ठान RM11 सोनारपाडा इन ॲक्शनमध्ये गणेश पाटील येदुडणेचे या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि आणखीन एक बॅटल आणि मगाशी आपण उल्लेख करतो की नियमांच्या बाबतीत पण आपल्याकडे जर पाहिलं तर 48 संघ असू दे 64 असू दे 72 असू दे एकत्र चिट्ट्या उडवल्या जातात. ABCDEF हा प्रकारच नसतो. त्यामुळे कुठलाही संघ कधीही कोणाला हरू शकतो. ती ताकद निर्माण होते. जरी एखादा संघ नवीन आला त्याने जर एखाद्या मोठ्या संघाला पराभूत केलं तिथून त्याची ती जर्नी सुरू होते आणि तो संघ देखील हळूहळू मोठा बनायला खरं तर वेळ जास्त लागत नाही. त्यामुळे ही जिगरबाज वृत्ती डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये नेहमीच बघायला मिळालेली आहे. कधीही असं म्हटलं गेलं नाही की A गटात B गटात किंवा आम्हाला या गटात टाका. ॲडजस्टमेंट होते वेळेनुसार किंवा तुमचे वेळापत्रक असतात. कधी कोण कुठे खेळतो त्यानुसार आपण टीम ॲडजस्टमेंट करतो. पण कोणालाही कुठल्याही गटात जाणीवपूर्वक आपण टाकण्याचा प्रयत्न करत नाही. या दरम्यान आपण बघता डॉट बॉल लक्ष फार मोठं आहे. आणि बघा कोळेगावचे आमचे कॉमेंटेटर या ठिकाणी ओमकार पाटील आलेले आहेत. स्वागत आहे ओमकार आपलंही. एक नवोदित समालोचक आणि नक्कीच कोळेगाव संघाचे सपोर्टर आहेत. पायातला चेंडू ऑनसाईडला टर्न केलं आहे. ओपनिंग जोडी मैदानावरती या जोडीने मोठी देसाई संघाला कित्येक मोठमोठ्या भागीदार रचून दिल्यात. कित्येक वेळा संघाच्या विजयासाठी या दोघांनी संघर्ष केलेला आहे. 83 धावाच्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर टार्गेट मोठं आहे. पण मोठी देसाई संघ हा नावाप्रमाणे एक मोठा संघ आहे. जरी बॉलिंगमध्ये कमतरता जाणवली किंवा या मॅचमध्ये नाही झाली कामगिरी चांगली तर या संघ पलटवार करू शकतो. आणि इथून मात्र हा चेंडू पाठवलाय मयूरने सीमारेषेच्या बाहेर. मयूर देवकरच्या बॅटमधून येतो हा षटकार. धावसंख्या धावपलकावरती बघता आपण 17 धावा ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात आम्हाला. रोशन ओमसा MTC या वाहिनीवरती बघू शकाल आपण. ही स्पर्धा ताकद झोकून दिली होती मयूरने. हा फुल टॉस आहे गॅपमध्ये निघालाय केला सीमा पार. आणखीन एक मोठा फटका. धावसंख्या धावफलकावरती 4ने पुढे जाऊन पोहोचले 21च्या घरामध्ये. जबरदस्त ताकद. मयूर देवकरकडे ती क्षमता आहे ती ताकद आहे. अनेक रेकॉर्ड्स त्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या मैदानावरती या दुनियेमध्ये नोंदवलेले आहेत. 7 चेंडू 6 चौकार आणि कित्येक वेळा षटकारांचा पाऊसही त्याच्या बॅटमधून आपण बघितलेला आहे. आणि पॉवर प्ले स्पेशलिस्ट म्हणून मयूर देवकरची ओळख राहिलेली आहे. मयूर देवकर जितेश या खेळपट्टीवरती जर अशाच पद्धतीने खेळत राहिले तर बाल संघालाही चिंतेची बाब आहे. बाल संघाला कमबॅक करावं लागेल. बाल संघाला मैदानावरती एक मोठी धावसंख्या बॅट्समननी खरं तर बॅटरनी उभी करून दिली आहे. त्याचं संरक्षण करण्यासाठी गोलंदाजांना मेहनत तर करावी लागेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. वेगवान चेंडू चांगलं कमबॅक. विकेट कीपर सांगतात की हीच लाईन लेंथ तुला ठेवायची आहे. चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी बाहेर निघतोय. अप्रतिम कमबॅक बघू शकाल. ॲक्शन रिप्लेमध्ये लेफ्ट आर्म राऊंड विकेट आले होते. पडल्यानंतर चेंडू सरळ निघालाय. पुन्हा एकदा गोलंदाज ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने. फिल्डर नाहीये डीपमध्ये. हा देखील गेल्या सीमारेषे बाहेर येतो. आणखीन एक चौकार. टीम मीटिंग नको आहे. फिल्डिंग लगेच लावून घ्या. जास्त वेळ नको प्लीज. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झालेली आहे पहिल्या षटकाच्या अंधी 25 धावा झाल्या. स्क्रीनमध्ये बघू शकाल. पुढचा सामना जबरदस्त बॅटल. एका बाजूला कोळेगावचे कॅप्टन भूषण, दुसऱ्या बाजूला
RM11 सोनारपाडा जो संघ SB प्रतिष्ठान या नावाने खेळणार आहे. गणेश पाटील येदुडणेचे ज्यांनी या संघाला पुरस्कृत केलेले आहे. आणि उसाटण्याच्या मैदानावरती सुपर 5 मध्ये दाखल होणारा आपल्या या ठाणे जिल्ह्यातील एक दादा संघ सोनारपाडा, त्यांच्यासमोर विश्वाचा एक ताकदवर संघ ज्याने मागच्या काही हंगामामध्ये कोळेगाव संघानेही सगळ्यांना आपली दखल घेण्यास भाग पाडलेली आहे. हा संघ देखील जिगरबाज आहे, जिगरबाज युवा या संघामध्ये आहेत. त्यामुळे इथून तुम्ही बघू शकाल एका बाजूला सोनारपाडा, दुसऱ्या बाजूला येदुडणे, हे दोन संघ एकमेकांच्या समोर आलेले आहेत. आणि निमित्त आहे सागाव चषक, ठिकाण आहे उंबारली गाव आणि मैदान आहे गावदेवी क्रीडांगण. प्रत्युत्तर चांगलं दिले गेले मैदानावरती मोठी दिसायच्या माध्यमातून 25 धावा झालेल्या आहेत. टार्गेट 83चा आहे. भलं मोठं टार्गेट आहे, चांगली पार्टनरशिप झालेली आहे. बघूया बाल संघ कमबॅक करतोय का मैदानावरती. 2 ओव्हरमध्ये 25 धावा, 12.5ची धावगती या ठिकाणी बघायला मिळते. रिक्वायर्ड रन रेट दाखवतात 19.33 आम्हाला या ठिकाणी. रोशन फराड पायातला चेंडू ऑन साईडला वळवला, फिल्डर आहे डीपमध्ये, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होते. केवळ एक धाव. बॉलिंगमध्ये परिवर्तन, विनोद मडवी त्या ठिकाणी तयार झालेले बॉलिंग मार्कवर. षटक क्रमांक 3 रितेश भोईर आम्हाला या ठिकाणी जॉईन होत आहेत. थोडं कामानिमित्त खरं तर मॅन ऑफ द सिरीजची बाईक आम्हाला आणायची होती, त्यासाठी रितेश सकाळी गेले होते त्या कामानिमित्त. आणि आता पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेले. सकाळपासून राहुल जाधवने, सूरजने, पुरुषोत्तमने सगळ्यांनी या ठिकाणी जबाबदारी स्वीकारली. जबाबदारी स्वीकारणं खरं तर ढकलणं फार सोपं काम असतं, स्वीकारणं फार कठीण हे काम असतं. राहुल उद्या नसणार आहे आपल्याबरोबर, कारण उद्या ते नागपूरला जाणार आहे. संघर्ष समितीची संपूर्ण टीम अनेक अग्री बांधव जाणार आहेत. सातत्याने आपण जो लढा पुकारलेला आहे, आंदोलन आपण करतोय, नवी मुंबई विमानतळाला नाव या ठिकाणी दिवाणचं मिळावं. ओहो, क्षेत्ररक्षण बघा काय झालंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते निहाल, ज्याचा हा संघ आहे. या संघाचा तो सेनापती आहे, संघाचा प्रमुख खेळाडू आहे. चेक करायचं आहे. चेंडू आत ढकलला देवा, त्यांचा पाय कुठे होता आपण बघूया. प्रश्न आहे आणि उत्तर आम्हाला देतील ओमसे MTCचे रोशन फराड. क्लॅरिटी बघा, क्वालिटी बघा, चेंडूवरचा लोबो ही तुम्हाला दिसतोय. जो लोबो आपण या ठिकाणी प्रिंट केला, यंदा ही कन्सेप्ट आपण आणलेली आहे. तर कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हा सुंदर लोबो प्रत्येकाच्या टी शर्टवरती आपण तो बघतोय, प्रिंट करण्यात आला आहे. अत्यंत सुंदर बनवण्यात आले. ज्यांनी कोणी बनवलेलं आहे, खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन देखील आहे आणि ती आपली ओळख आहे. सेफ आहे, त्यांनी वाचवलेलं आहे आणि त्या ठिकाणी चेंडूला आत ढकललेलं आहे. गुड फिल्डिंग निहाल. धावसंख्या धावफलकावरती 28. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. विनोद स्टार्किंग इनला बॅटर त्या ठिकाणी मयूर. ओ फुल टॉस आहे, स्विंग केला ऑन साईडला, फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे वैभव होते. या दरम्यान केवळ एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. टार्गेट भलं मोठे आहे, विकेट्स हातामध्ये आहेत. मोठी दिसाय संघ कशा पद्धतीने लढतोय, ही धावसंख्या चेस करतोय का की भाल संघ या संघाला ही धावसंख्या चेस करण्यापासून रोखतोय, ही तर येणारी वेळ सांगेल. बलंगड विभागातील एक ताकदवर संघ म्हणून भालची ओळख राहिलेली आहे. ऑन साईडला गॅप मोठी आहे, लॉंग लेगच्या दिशेने गेला चेंडू सीमा रेषेच्या पार आणि येतोय हा चौकार. एकदा ओ खोदून काढलाय, समोर आहेत निहाल, त्यांनी टिपलाय झेल. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय, विनोदने तो मिळवून दिलाय. गरज होती या विकेटची. ही पार्टनरशिप डोकेदुखी ठरत होती या भाल संघासाठी. इथून मात्र जितेचा अडसर दूर केलाय आणि पहिला जबरदस्त आघात केलाय मोठी दिसे संघावरती भाल संघाने. आलं नाही.
पायातला चेंडू ऑन साईडला खेळण्यास प्रवृत्त केलं. आणि त्याचबरोबर SB प्रतिष्ठान, स्वर्गीय राकेश म्हात्रे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने खरं तर मोफत पाण्याची व्यवस्था ही संकल्पना फार वर्षापूर्वी सुरू करण्यात आली होती. प्रथमेश पाटील व गणेश पाटील या दोन व्यक्तींनी खरं तर पिण्याचं पाण्याचं या ठिकाणी दान केलेलं आहे. सर्वश्रेष्ठ दान आपण अनेक दान आहेत, रक्तदान आहे, पाण्याचं दान, कोणी अन्नदान करतं आहे. हे सगळे दान भुकेल्याला जेवण देणं म्हणजेच आपण अन्नदान करत असतो. त्याचबरोबर जो तहानलेलं आहे त्याला पाणी पाजणं, जल ही जीवन असं म्हटलं जातं की पाण्याशिवाय खरं तर कुठलाही जीव कधी जगू शकत नाही. मग तो मासा असू दे किंवा कुठलाही जीव असू दे. काटाई गावाचे डोंबिवली शहराचे आमच्या ठाणे जिल्ह्याचे, काटाई गावाचे डोंबिवली शहराचे आमच्या ठाणे जिल्ह्याचे विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. नाही केला कधी कुणाचा द्वेष, अहंकाराचा नाही लवलेश. नाकाचे डोंबिवली शहर. हो, या मैदानाकडे 33 धावा झालेल्या आहेत, अजूनही 50 करायच्या आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत, 25 धावांची गरज आहे प्रति ओव्हर मागे. विनोद मडवीचं षटक जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या 4 चेंडूमध्ये केवळ 4 होते, मात्र नंतर एक चौकार आला. पण कमबॅक बघा, शेवटच्या बॉलवरती विनोद मडवीने महत्त्वाची विकेट घेतली. ऑन साईडला फिल्डर आहेत, ओ हो चेंडूने चकावलाय, तिथून मात्र गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वैभवकडनं चूक झाली, येतो या चौकार. फलकावरती बघता आपण एकूण या चौकाराच्या मदतीने 37 धावा झालेल्या आहेत. बॉलिंग मार्कवर विश्व, फुलटॉस लॉफ्ट केलाय, गॅप मधून दोघेही एकमेकांकडे बघत राहिले. एफर्ट झाले नाही, प्रयत्न बिलकुल केला गेला नाही आणि कॉलिंग झालं नाही. खरं तर बघा चिंतेची बाब आहे, 2 चौकार आलेले आहेत फलंदाज मयूर देवकरच्या. आणि विसरू नका क्रिकेट मित्रांनो, 50 धावा जरी 12 चेंडूचा हव्या असल्या तरी मयूर देवकर मैदानावरती आकाश देखील आलेले आहे. मोठी देसाई संघाकडे मोठे फलंदाज अजूनही आहेत. आणि 6 चेंडूमध्ये 28 याच मैदानावरती आपण चेस होताना बघितले. 12 चेंडूमध्ये 49 चेस झाले. त्यामुळे कुठल्याही संघाला कधी हलक्यात घेऊ नका आणि मॅच तर कधी असं समजू नका की आम्ही जिंकलेलो आहे. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत रिझल्ट काय ते सांगणं कठीण आहे. 10 चेंडूत 42 करायचे आहेत. पायातला चेंडू, चांगली डिलिव्हरी होती आपण बघतायत बॅट अँड बॅटच्या मध्ये. ओ फंबल झालाय, 2 धावा इथून मिळतील. फिल्डिंगमध्ये चुका जरूर होत आहेत, निराश आहेत. यष्टी रक्षक त्या ठिकाणी बघतोय, यष्टी रक्षकाच्या भूमिकेत यष्टी रक्षक आपण बघतो त्या ठिकाणी सुनील आहेत, अत्यंत अनुभवी खेळाडू. माहिती आहे कुठल्याही संघाला कधीही कमकुवत समजू नका किंवा कधीही स्वतःला तरी सर्वश्रेष्ठ समजू नका. ऑस्ट्रेलियाने कित्येक वर्ष अहंकार दाखवला, पण त्यांचाही अहंकार नंतर धुळीस मिळवला कित्येक संघांनी. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधीही कोणी कायमस्वरूपी राजा नसतो. हा खेळ तुम्हाला राजा बनवतो, कधी रंकही बनवतो. ओ हो हा गेलाय भरपूर लांब आणि जाताना देऊन गेलाय 6 धावा मयूर आणि मोठी देसाई संघाला. अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे विनोद दादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे. विनोद दादा पाटील आहेत अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट समितीचे.
बॉल पाठवा मैदानात. 8 चेंडूत आता करायचे 34. मयूर देवकर अनस्टॉपेबल मयूर देवकर मैदानावरती 13 चेंडूमध्ये 40 केलेल्या स्क्रीनमध्ये बघू शकाल. हे 2 बॅटर चेंडूची तपासणी करतात. मयूर ती करावी लागते कारण मोठा फटका आल्यानंतर चेंडू व्यवस्थित आहे की नाही, फुटलाय की काय, खराब झालाय की काय, कधी कधी आतूनही तो थोडासा ब्रेक होता असंही आपण बघत असतो. मयूरचा स्ट्राईक रेट दाखवला आहे आम्हाला ठिकाणी. रोशनने 307च्या पेक्षा जास्त स्ट्राईक रेट या ठिकाणी बघायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग. चेंडू आलेला आहे तर विश्व एक यंगस्टर तुम्ही बघताय, त्याचं नाव विश्व आहे आणि टेनिस क्रिकेट विश्व. 8 चेंडू 34 धावांची गरज आहे. 8 चेंडू 34 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग इनला मयूर 40 वरती नॉट आउट. विश्व ओ हो फ्लिक केलाय, हा हेलिकॉप्टर म्हणावा लागेल. चेंडू पाठवला मिड विकेटच्या वरून. आणखीन एक धमाका मयूर देवकरच्या बॅटमधून. अनुभवाची कमी जरूर आहे पण दुसऱ्या बाजूला मयूर देवकर ज्याने घाटचं पाणी प्यायलंय, कित्येक मैदानं गाजवलेली आहे, अनुभवाने मुरलेला खेळाडू, अशा कित्येक सिच्युएशन त्याने हँडल केलेले आहे. संकटमोचक बनून नेहमीच बरसलेला आहे प्रतिस्पर्धी संघावरती. आणि जेव्हा तो लयमध्ये असो, फॉर्ममध्ये असो, समोर कुठलाही गोलंदाज येऊ द्या, मयूरला रोखणं फार कठीण असतं. 46 वरती जाऊन पोचलाय मयूर देवकर. विश्वा पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर. हो यावेळेस मात्र समोर ओ हो झेल कठीण होता, जवळजवळ पकडलाच होता पण बॉडीवरचं नियंत्रण हरवलं आणि हा झेल निसटला. ही कॅच सुटली की मॅच ही तर येणारी वेळ सांगेल. ॲक्शन रिप्लेमध्ये बघूया आपण काय घडलं होतं. हा फुलटॉस चेंडू पायातला मारला होता लॉंग ऑनच्या दिशेने आणि काय जबरदस्त प्रयत्न. विनोद मडवी त्या ठिकाणी हाताला चिपकला होता पण त्यांना नंतर खाली जेव्हा ते उतरले हवेतून तेव्हा तो निसटला, ग्रीप करता आला नाही. जीवनदान मिळतं मैदानावरती मयूरला आणि 5 रन नक्कीच वाचवलेले आहेत. हे 5 रन खूप महत्त्वाचे असणार आहे. आता 6 चेंडू 27ची गरज. कालचा सामना कोण विसरेल. पडले वर्सेस आपण पाहिलं तर पिसवलीमध्ये 6 चेंडूत 28, शेवटच्या बॉलला 5ची गरज असताना स्वयं पाटीलने मारलेला षटकार आणि अशा तशा गोलंदाजाला नाही मारला. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये ज्याने तब्बल 15 विकेट घेतले होते, उत्कृष्ट गोलंदाज होता भावेश. त्याच्या अगेन्स्ट 28 धावा आल्या. आता इथून 27 येतील का बघूया, पण शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. संघ नायकाने ही जबाबदारी घेतलेली आहे. सुनील मात्रे तयार होत आहेत, पंचांशी काहीतरी विचारणा करतायत. 6 चेंडू 27. संघ नायकाने नक्कीच कुणाच्या हातात चेंडू न देता स्वतःने ही जबाबदारी घेतलेली आहे. एक कुशल नेतृत्व आपण नेहमी या संघाचं पाहिलेलं आहे, ते म्हणजे सुनील मात्रेचं. बघूया सुनील कशा पद्धतीने गोलंदाजी करतायत. स्ट्रायकिंग इनला बॅटर मयूर. 6 चेंडू 27. मागच्या ओव्हरमध्ये किती आल्यात आम्हाला पुरुषोत्तम सांगतील. 23 आलेले आहेत. आणखीन आल्या असत्या पण विनोद मडवीचा जो प्रयत्न, त्या प्रयत्नामध्ये विकेट नाही आली पण 5 धावा आपल्या संघासाठी त्याने वाचवलेल्या आहेत. आणि त्याच 5 धावा पेनल्टीच्या स्वरूपाने आपण जर पाहिलं तर मोठी देसाई संघालाही लागलेल्या आहेत. ही पेनल्टी लागली नसती तर नक्कीच 5 धावांनी हे टार्गेट आणखीन छोटं झालं असतं, पण पेनल्टी लागण्याचं कारण उशिराने आले. मॅच स्टार्ट करा, वेळ जास्त घेऊ नका, मॅचचा रिदम जाऊ देऊ नका. बॉलिंग मार्क सुनील तयार. ओहो कमरेवरती होता. अंपायर चिन्मय पाटील सांगतात नो बॉल आहे. 1+1 मिळतील धावा 2 आणि त्याचबरोबर मिळेल फ्री हिट. म्हणजे आता इथून 25 धावा करायच्या आहेत. आकाश मात्रे आता स्ट्राईकवरती येतोय, बघू शकाल. बघा चान्सच नव्हता, अगदी छातीच्या जवळपास आला होता
आणि त्यामुळे हा मोठा फटका खेळता आला नाही. वेग होता प्रचंड या चेंडूमध्ये. फ्रीडचा इशारा या ठिकाणी झालेला आहे. बघूया आकाश मात्रेला देखील इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. बॅटची चेंडू निघालाय थर्ड मॅनच्या दिशेने. मुक्त चंदन घिसले नंदन फ्रीट वरती हा चौकार. जे हा चौकार आलाय या चौकाराने पुन्हा एकदा मोठी दिसायची आस वाढवलेली. 5 चेंडू 21 गरज. समोर खेळतायत फिल्डर येत आहे चेंडूच्या खाली. त्या ठिकाणी झेल झालाय. ड्रॉप स्ट्राईक अजिबात घेणार नाहीत आकाश, कारण मयूरने आता स्ट्राईक घेतलेले. 4 चेंडूमध्ये आता 20 धावा. म्हणजे आता इथून 3 षटकार 1 डबल असं काहीतरी करावं लागेल तरच ही मॅच जिंकता येईल, किंवा 2 षटकार 2 चौकार मारावे लागतील. ड्राईव्ह करतात या ठिकाणी फिल्डर आहे डीप कव्हरला. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय क्षेत्ररक्षक वैभवचा. आणि या दरम्यान फलंदाज आकाश बाद होतोय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात. धावसंख्या धावफलकावरती इक्वेशन आता मात्र आपण बघूया. 3 चेंडू आणि विजयासाठी आता गरज आहे ती म्हणजे 19 धावांची. तीन चेंडूत 19व्यात पण 3 षटकार मारले तरी जिंकू शकतील, कारण की विकेट्सने आपण पाहिलं तर मागे आहेत विकेट जास्त होते. वालचे 4 आणि मोठी देसाईचे 2. 49 वरती ठोकलाय षटकार. आणि आता शेवटच्या 2 चेंडूमध्ये करायचे 13. 2 ठोकले तरी मॅच जिंकता येईल. तर बघूया षटकार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या या झुंजार खेळीसाठी. कालचा दिवस आपण जर पाहिला तर पडलेच्या रोहनने गाजवला 62 केल्या होत्या. त्यानंतर स्वयंने, त्यानंतर नचिकेतने, त्यानंतर प्रेम भोईरने कालच्या दिवसात मोठमोठ्या इनिंग साकारल्या. आणि आता आपण बघतोय मयूर देवकर 55 वरती पोहोचलाय. बॅट अजिबात दाखवली नाही, कारण त्याला माहिती अजूनही माझं कार्य बाकी आहे. चेक करूया आपण नो आहे की नाही आहे. रिव्ह्यू घेण्यात आलेले आहे. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम त्याचा आपण वापर करतोय. बघू शकाल स्क्रीनमध्ये 55 धावा 18 चेंडू 305.56 स्ट्राईक रेट 5 षटकार त्यामध्ये 4 चौकार. आणि हा चेंडू बघूया आम्हाला सांगतील रितेश इट्स अ फेअर बॉल. आणि त्यामुळे आता 2 चेंडू शेष आहेत. 13ची गरज आहे. 12ही चालतील. विकेट कमी आहेत. ॲक्शन रिप्ले बघा. डीप होत होता चेंडू, कमरेच्या वर अजिबात नव्हता, खाली आला होता. आणि दूध का दूध पाणी का पाणी या ठिकाणी करत असताना उमसे MTCचे रोशन फराड. अत्यंत जबरदस्त टेलिकास्ट, भरभरून कौतुक होत आहे या वाहिनीचा. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अनेक ठिकाणी स्पर्धा कव्हर करतायत. ही टीम वाढत चालली आहे, सेटअप देखील वाढत चाललेले आहेत. 2 चेंडू 13. लॉंग ऑनला गेलाय का? आणि हो गेलाय. मॅच मध्ये पुन्हा एकदा थरारकता, रोमांचकता, सस्पेन्स कायम. 1 बॉल 7ची गरज. 1 षटकार मारला तरीही जय हनुमान क्रिकेट संघ मोठी देसाई ही मॅच जिंकेल. मॅच आवडली असेल तर टाळायला हरकत नाही. जबरदस्त सामना रंगतो मैदानावरती. एका बाजूला जिगरबाज, दुसऱ्या बाजूला जाबाज. एका मॅन मध्ये 2 तलवार नाही राहू शकत. एका सिंहासनावरती 2 राजे नाही बसू शकत. पण एका मॅच मध्ये तशाच पद्धतीने एकच विजेता राहील. वेळ घेऊ नका. 1 चेंडू 7 धावा. आजच्या दिवसातील रोमहर्षक रोमांचकारी सामना. बघूया दोन्ही संघाचे समर्थक करताय देवाची आराधना. देव देव केला तेव्हा नाही पावला, आणि कर्म करीत गेलो तेव्हा न सांगता धावला. 1 चेंडू 7ची गरज. आणि बघा सिली मिडॉपला जे फिल्डर आहे त्या ठिकाणी
त्यांना वॉर्निंग या ठिकाणी देण्यात आले अंपायरकडनं, कुठल्याही प्रकारची सावली शॅडो त्या ठिकाणी पडायला नको. विकेटवरती बघूया, एक बॉल 7. हो हो हो, गेला बाहेर. या मयूर देवकरने या मॅच मध्ये मॅरेथॉन इनिंग साकारली. मॅच विनिंग पारी, पैसा वसूल सामना. 83 धावा चेस केल्यात. मयूर देवकरला उचलतील खांद्यावरती, उचलायलाच पाहिजे. काय मॅच झाली. मोठी देसाई संघाने हा सामना जिंकलाय. विनोद मात्रेने, सुनील मात्रेने शेवटचं षटक घेतला आणि 6 चेंडू 27 नाही तर एकूण आपण पाहिलं तर 26 धावा केल्या आणि विकेटच्या आधारावरती ही मॅच जिंकलेले मोठी देसाईने. सामना टाय झाला. 5 धावांची पॅनल्टी जरूर लागली, पण या मैदानावरती त्याचा विचार न करता मी आधीच म्हटलं, मगाशी जेव्हा 4थ्या ओव्हरमध्ये तुम्ही ती संधी दिली मयूर देवकरला, तो प्रयत्न केला नाही. तिथून मी आधीच म्हटलं की ही मॅच, हा क्रिकेट आहे मित्रांनो. मयूर देवकरला तुम्ही जीवनदान दिलं, तुम्ही खराब फिल्डिंग केली आणि त्यामुळे तुम्हाला ही मॅच आता इथून गमावी लागली. शेवटचा विनिंग शॉट दाखवत आहेत आम्हाला रोशन. 20 चेंडू 67 केलेले आहेत. हा विनिंग क्षण तुम्ही बघतायत. चला सोनारपडा, दोन्ही संघाचे 12th मॅन या मोठी देसाई आणि भालचे दोघांचाही सन्मान आम्ही करणार आहोत. आणि बघू शकाल मॅच समरी. मोठी देसाईचा बॅटिंग कार्ड बघून तुम्हाला मयूर देवकरची विध्वंसकता लक्षात येईल. 20 चेंडू 67 केल्या. स्कोर लेवल झालाय, पण नियम आपल्या कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेचा असा आहे की आधी विकेट समान असले की टॉस, पण विकेट फक्त 2 होते मोठी देसाईचे. मयूर देवकर वाघासारखा लढला या मैदानावरती. झुंजार खेळ त्याचा आपण पाहिला आणि ही लढाई त्याच्या एकट्याची बनली. मोठी देसाईच्या अस्तित्वासाठी या मयूर देवकरने जीवाचं रान केलं आणि या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय करून दिला. या दोन्ही 12th मॅन, तर शनिदास जाधव यांना मी विनंती करेन की जे 12th मॅन आहेत आपले भालचे आणि त्याचबरोबर मोठी देसाईचे, त्यांना आपण मेडल देऊन सन्मानित करायचं आहे. भालचे 12th मॅन या प्लीज. चला, कोळेगाव सन्मान होतोय त्या ठिकाणी आपण बघतायत. मोठी देसाईचे 12th मॅन, भालचे 12th मॅन आपण या. तर मॅन ऑफ द मॅच सांगायची काहीच गरज नाही. तो आला, सुरुवातीपासून आला. विजयाचा पाया त्याने रचला आणि विजयाचा कळस, विजयाचा झेंडाही त्याने फडकवला. तो मोठी देसाई संघाचा अत्यंत ताकदवर फलंदाज मयूर देवकर. मी सुरेश जाधव यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मयूर देवकरला पण सन्मानित करायचं आहे. तर मयूर देवकर यांना आपण सन्मानित करतोय. जबरदस्त बॅटिंग. मयूरशी आपण बोलणार आहोत. मयूर आमच्याशी बोलतील जरूर. चेहऱ्यावरती तो आनंद, तो समाधान बघायला मिळतोय. मयूर काय सांगशील, जेव्हा तुम्ही आले, खरं तर काही खेळाडू तुम्ही ऑन द वे होतात, 5 धावांची पॅन्टी लागली, तुम्ही स्वीकारली. तिथून कुठेतरी थोडासा दबावही आला की 5 धावांची खूप मोठी पॅन्टी तुम्हाला लागली, पण त्यानंतर बॉलिंगला आले. बॉलिंग ही तुमची खऱ्या अर्थाने ताकद आहे, पण त्या बॉलिंगच्या अगेन्स्ट 82 धावा कुठल्या गेल्या आणि त्यामुळे 83 धावांचं भलं मोठं लक्ष तुमच्या समोर होतं. मयूर, वाटलं होतं का ही धावसंख्या आपण चेस करू शकतो? काय चर्चा झाली होती जितेश आणि तुझ्यामध्ये? आम्ही रन चेस केले असते, कारण की जितेश होता, आकाश होता. आम्हाला कॉन्फिडन्स होता का रन मारू, ग्राउंडला हाफ बॅटला पण सिक्स जातो. पण आम्हाला एवढं माहीत होतं की मॅच चेस होईल, पण नंतर अंगावर आली ती मॅच. मयूर, खूप जबरदस्त सगळा पैसा वसूल सामना राहिला. अभिनंदन मयूर. आणि खूप सुंदर पद्धतीने त्याने खरं तर आपलं मनोगत व्यक्त केलं. तरी एक सन्मान आपण करणार आहोत. बाळू पाटील यांना आपण सन्मानित करणार आहोत आणि हा सन्मान राहुल जाधव यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर चला, सोनारपाडा कोळेगाव, कोणाची फिल्डिंग आहे? तर गुरुनाथ पाटील
आदरणीय गुरुनाथदादा पाटील याच कळून मयूर देवकरला 500 रुपये. मयूर यायचंय, 500 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचंय. काल स्वयं पाटीलला बक्षिसांचा वर्षाव झाला. हे पुरस्कार देण्यासाठी मी बाळू पाटील यांना विनंती करणार, आपल्या शुभ हस्ते आपण द्या. गुरुनाथ पाटील याच कडून मयूर देवकरला 500 रुपये कॅश प्राईज. अभिनंदन मयूर, पुनश्च अभिनंदन, शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. थँक्यू. तर साजन मात्रे याच कडूनही 1000 रुपये देण्यात येतात मयूरला. ते परस्पर त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर करणार.